तर नमस्कार मित्रांनो, मी ऋषिकेश, केंद्रीय ऋषिकेश मेडिकल अहमदपूर. आता हे मी माझ्या मेडिकलमधले तुम्हाला दाखवतो. मी जे तुम्हाला म्हणलो की प्रोडक्ट आहेत ज्याच्यासोबत की ग्राहकासोबत धोका केला जाऊ शकतो, ज्याची की ग्राहकानं काळजी घेतली पाहिजे. तर आपण पाहूया. आता हे पहा, डेटॉलची बॉटल आहे. आता ह्याच्यावर एक्सपायरी सर्वांना दिसत आहे 2/29. हे खूप दूर आहे. आता हे पाहू शकता, एक औषध आहे. ह्याच्यावर एक्सपायरी तुम्हाला दिसत असेल. एक मिनिट हां, थोडं ब्लर होते ते थोडं कॅमेरा. हो का, दिसत असेल ऑक्टोबर 2027. ही पण खूप दूर आहे एक्सपायरी. आता हे पहा तुम्ही, फेसवॉश आहे 11/28, दूर आहे. हे झाले असे प्रोडक्ट. हे फेसवॉश आहे, हे डेटॉल आहे आणि हे अँटासिड आहे, ॲसिडिटीसाठी यूज केलं जातं. तर हे असे जे फेसवॉश म्हणा, डेटॉल म्हणा, एखादं औषध म्हणा, सिरप म्हणा, ह्याच्यासोबतच्या ज्या एक्सपायरी असतात ना, ह्याच्यासोबत शक्यतो धोका केला जात नाही किंवा करण्याची शक्यता कमी असते, कारण हे कट करणं पॉसिबल नाही. पण जिथं किंवा आता हे काही पेस्ट आहे सेन्सोडंट KF म्हणून, तुम्हाला ह्याची एक्सपायरी दिसत असेल 10/2027, दूर आहे. या अशा ज्या गोष्टी आहेत, हे ज्या अशा गोष्टी आहेत, हे तुम्ही पाहू शकता. ह्याच्यासोबत धोका केला जाणं थोडंसं अवघड आहे. पण आता ही जर बघितली तर एक निमिकाइंड प्लस म्हणून गोळी आहे. ह्याची एक्सपायरी तुम्हाला दिसत आहे 3/2028. आय थिंक तुम्हाला दिसत आहे. मी प्रयत्न करत आहे दाखवण्याचा आणि दिसत पण असेल. मला दिसत आहे म्हणजे तुम्हाला दिसत असेल 3/2028. ही आहे ॲसिमिज MR नावाची गोळी. ह्याची एक्सपायरी आहे 10/2027. आता काय होऊ शकते ग्राहकासोबत धोका माहिती आहे का? आता हे पहा, ह्या टोटल आहेत 10 गोळ्यांची स्ट्रीप आहे. ह्याच्यात हे एक्सपायरी तर फक्त शेवटच्या 2 गोळ्यावर मेन्शन केलेली आहे. ह्या जर मी कट केल्या, इमॅजिन करा की मी ही स्ट्रीप अशी कट केली इथून आणि ह्या फक्त अशा 8 गोळ्या ठेवल्यात. ह्या खालच्या 2 गोळ्या पूर्ण कट करून टाकल्यात. तर वरच्या बघा 4 आणि 4 8 गोळ्या. इकडून जरी पाहिलं 4 आणि 4 8 गोळ्या. आणि इमॅजिन करू शकता, आता मी ही कट करणार नाही कारण हे माझा लॉस होईल. आता मी जर ही कट केलो तर मग ह्या ज्या 8 गोळ्या उरल्या ह्याची नेमकी एक्सपायरी काय आहे, मी कधी म्हणजे असं ग्राहकांना दाखवू शकणार नाही ना, की तुम्ही जी गोळी घेत आहात ती योग्य आहे म्हणून दाखवणं पॉसिबल नाही, म्हणून मी कट करू शकत नाही. म्हणून तुम्ही ह्याला इमॅजिन केलेलं चांगलं राहील. इमॅजिन करा की ह्या 2 गोळ्या कट केल्यात मी आणि ह्या 8च ठेवल्यात. इकडून एक्सपायरी उडून गेली. आता ह्याची एक्सपायरी तर दूर आहे 3/2028. पण असं समजा की ह्याची एक्सपायरी 1/2026 होती. जानेवारी 2026मध्ये हे एक्सपायर झाले आणि आता कुठला महिना चालू आहे? मे चालू आहे. मेमध्ये मी ती गोळी सेल करायलो आहे कट करून. तर हे चुकीचं आहे. तर ग्राहकासोबत जे धोका होऊ शकते ते इथं होऊ शकते. अशा 8 गोळ्या ठेवल्यात कट करून. आता हे बघा, ह्या इथं दिसाले तुम्हाला ह्या 8च गोळ्या समजा माझ्याकडे अवेलेबल, ज्या की कधीच एक्सपायर होऊन गेल्यात, पण मी एक्सपायरी कट करून ठेवली. आता ही गोळी खास करून अंगदुखी म्हणा, डोकं दुखते म्हणून जर कोणी आलं तर त्यांना दिली जाते. ह्या 2 गोळ्या कट केल्यात. ह्या 8मधली जर मी कुठली बी 1 2 4 8 बी कट करून दिलो, जशाच 8 बी दिलो, ग्राहकांना काय कळणार आहे एक्सपायर होती ना होती, काय होतं काहीच कळणार नाही. आणि काय केलं जातं माहिती आहे का, जिथं कुठं ग्राहक स्ट्रीप मागतं त्यावेळेस फ्रेश स्ट्रीप दिली जाते अशी. आता कोणी म्हणते माझं अंग दुखते, वारंवार प्रवासात चाललो आहे, थोडं एखादी गोळी असणं गरजेची. मग अंग दुखीला ही मसल रिलॅक्झंट MR फॉर मसल रिलॅक्झंट, ॲसिमिज MR, ॲसिक्लोफेनॅक, पॅरासिटामॉल अँड क्लोरझोक्झाझोनचं हे कॉम्बिनेशन असते. आता ही जर गोळी जर एखाद्या प्रवाशानं मागितली की प्रवासात असा म्हणून, तर त्यालाही मी फ्रेश देणार. पण जर मला धोका करायचा झाला तर मी काय करणार? आता ही कधीच मागच एक्सपायर होऊन गेली, समजा उदाहरण झाली नाही, एक्सपायरी 2027मध्ये दिसत आहे तुम्हाला. पण असं समजा की ही गोळी 2025मध्येच एक्सपायर झाली. ह्याची एक्सपायरी समजा 10/2025 होती, आता 2026 चालू आहे. आणि मी जर ह्या अशा गोळ्या कट करून ठेवल्या असल्या अशा, आणि ग्राहकांना फक्त अंगदुखीसाठी मागितल्या आणि मी ह्या कट करून ठेवलेल्या एक्सपायर होऊन गेलेल्या गोळ्याची एक्सपायरी कट करून टाकली आणि ह्या एक्सपायर झालेली स्ट्रीप होती 8 ठेवल्यात, एक्सपायरी दिसना गेले. ग्राहकाला ह्याच्यातल्या 2 कट करून दिल्या, एक दिली, 1 मागितली म्हणून 1 दिली, 2 मागितल्या म्हणून 2 दिल्या, 4 मागितल्या म्हणून 4 दिल्या. मी जर असं केलं तर हे मी ग्राहकांना धोका करणं झालं.
आणि ग्राहकांना काळजी न घेता ते घेणं म्हणजे एक आंधळा विश्वास ठेवून व्यावसायिकांवर आंधळा विश्वास ठेवून स्वतःची फसवणूक करून घेणं झालं. तर आय थिंक मी तुम्हाला पूर्णपणे सांगितले. मी तुम्हाला जेवढं सांगू शकतो या हिशोबानं. आणि मेडिकल शॉपच म्हणून नाही, मेडिकल शॉप म्हणूनच नाही, मग कुठलीही गोष्ट असो, मग किराणा असो, म्हणजे कुठलीही अशी गोष्ट जी की एक्सपायर होऊ शकते, खराब होऊ शकते, अशा गोष्टीबद्दल माणसाने काळजी घेतली पाहिजे. पहिलं काम असते त्या व्यावसायिकाचं की त्यानं त्याच्या ग्राहकांची काळजी घेतली पाहिजे. आणि समजा माणूस पैशासाठी धोका देऊ शकते, या हिशोबानं तयारीमध्ये ग्राहकांना पण राहिलं पाहिजे की आपल्यासोबत धोका होऊ शकतो, मग आपण पण काळजीपूर्वक त्या गोष्टी घेतल्या पाहिजेत. एवढाच उद्देश आहे सांगण्याचा. काळजी घ्या, फसवू नका. व्यावसायिकांना पण विनंती आहे की बाबा पैशासाठी ग्राहकांना धोका देऊ नका आपल्या. किंवा ग्राहकांना पण विनंती आहे, तुमच्या ज्या काही अडचणी आहेत, तुमचे धावपळीचे जीवन आहे, माहीत आहे तुम्हाला मागं खूप काम आहेत, तुमचे सगळे कामं 2 मिनिट बाजूला ठेवा आणि फक्त एक 4 ते 5 सेकंद लागते एक्सपायरी चेक करण्यासाठी. समोरून राईट साईडला जावा, समोर जावा राईट साईडला. हां, जवळच आहे. तर याची थोडीशी काळजी घ्या. आणि हे संदेश जास्तीत जास्त लोकांना सांगा. आता मी असं म्हणत नाही की माझा व्हिडिओ शेअर करा, लोकांना सांगा की हा माणूस आहे, यानं टाकले, हे जरा इमानदार दिसले, असं काही नाही. गरजेचं नाही की तुम्ही माझाच व्हिडिओ शेअर करा. तुम्ही जरी स्वतः त्याच्यावर व्हिडिओ बनवून टाकला असं करत जा म्हणून, तरी मला चांगलंच वाटेल. उद्देश आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती जावी, म्हणजे प्रत्येकजण जागरूक राहील, या उद्देशाने व्हिडिओ बनवला. स्वतःची काय असं पब्लिसिटी व्हावं असं जर काय असतं तर मी तुम्हाला म्हणलं असतो माझा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, फलानं करा, बिस्तानं करा. असं काय नाही, करा वाटलं करू शकता, नसलं वाटलं नाही. पण हां, शेअर करू नाही वाटलं शेअर नका करू, लाईक नका करू, सबस्क्राईब करू नका, कमेंट बी करू नका, काय अडचण नाही. पण हा उद्देश, याचा बोध तुम्ही घ्या आणि हा बोध घेऊन तुम्ही तुमच्या जवळच्या शेजारी पाजारी जे काही तुम्ही ज्यांच्या संपर्कामध्ये आहेत, ज्या व्यक्तींच्या तुम्ही संपर्कामध्ये आहेत, त्या व्यक्तींना ॲटलिस्ट सांगा की बाबा धोका होऊ शकतो, आपण काळजी घेणं गरजेचं आहे. म्हणजे प्रत्येकजण त्या तयारीमध्येच जाईल, कुठं पण कोणाला पण धोका होणार नाही, व्यावसायिक पण फसवणार नाहीत आणि जरी कोणी फसवत असेल तरी कुठला ग्राहक फसला जाणार नाही. दोन्ही काम एकदाच होतील. आता हे सगळं तुमच्या हातात आहे. मी तर माझ्या ग्राहकांना समजून सांगतो वारंवार की कोणावरही भरोसा करत जाऊ नका, बघत जा. मी जरी असलो, माझ्यावर जरी तुम्हाला वाटत असलं जरी योग्य आहे, तरी माझीसुद्धा विश्वास ठेवायची पात्रता आहे असं समजू नका. मी सुद्धा धोका देऊ शकतो असं समजूनच बघत जा. दरवेळेस त्या नजरेनंच येत जा, त्याच नजरेनं घेत जा. म्हणजे जरी धोका देत असेल तरी तुम्ही फसणार नाहीत ना. आता हे माझं झालं, मग कोणाचं पण सांगत आहे, कोणी जरी असं करत असेल स्वतः करू नका. आणि ग्राहकांनी समोरचं जरी करत असेल तर तुम्ही तयारीत असल्यामुळे तुम्ही फसणार नाहीत, याची काळजी घ्या. बाकी काही नाही. जय हिंद.